तर सिनेमा सुद्धा महाभारत घडवू शकतो किंवा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सिनेमावरून झडू शकतात। याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलं। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना प्रति आव्हानं दिली गेली। राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे। अगर वो देखना चाहते तो मैं स्वयं अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूंगा। देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो। त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं। मी खर्च करायला तयार आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा आमने सामने आले। त्याला कारणीभूत ठरलाय स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा। नुकताच अभिनेता रणदीप हुडाचा स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा रिलीज झालाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सिनेमावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला होता। तसंच राहुल गांधींकरता सिनेमा थिएटर आरक्षित करण्याची तयारी फडणवीसांनी दाखवली होती। मैं निश्चित रूप से उनको अपील करता हूं कि राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे। अगर वो देखना चाहते तो मैं स्वयं अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूंगा और इस सिनेमा को देखने के बाद जिस प्रकार की बेसिर पैर बातें वे सावरकर जी के बारे में कहते हैं वो कहना बंद कर दें। फडणवीसांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंनी फडणवीसांना मणिपूर हिंसाचार आणि लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हे कळीचे मुद्दे ठरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करायला सुरुवात केली आहे। देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो। त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं। मी खर्च करायला तयार आहे। देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं। त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिंबा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं। अरुणाचलमध्ये जाऊन यावं। देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं। खरं तर सावरकरांवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वारंवार संघर्ष झालाय। काँग्रेस नेते राहुल गांधींनी यापूर्वी सावरकरांवर अनेक वेळा टीका केली आहे। भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली होती। राहुल गांधींच्या या टीकेमुळे भाजपनं उद्धव ठाकरेंच्या पक्षाला टार्गेट केलं होतं। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाची राजकीय कोंडी झाली होती। त्यानंतर ठाकरेंच्या पक्षानं काँग्रेसकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती। राहुल गांधी आणि काँग्रेसनं सावरकरांचा मुद्दा मागे टाकल्याचं बघायला मिळालं। पण आता सावरकर सिनेमामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।